हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे काल रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच फटका अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे. माझ्या पाठीमागे आम्ही आहोत आज शेतकऱ्यांच्या बांधावर. माझ्या पाठीमागे असलेलं हे जे शेत आहे, या शेतामध्ये बघू शकता की हा जो पीक आहे, कांद्याचं पीक आहे. या कांद्याचं पीक अक्षरशः नष्ट झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच हे जे पीक आहे, हे पीक आता कुठल्याही कामात येणार नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर या शेतकऱ्यांची नेमकी काय मागणी आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. याकरता आज LS मराठीची जी टीम आहे, ही आलेली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर. काल अतिवृष्टीने नाही म्हणता येईल, काल झालेलं जे अवकाळी पाऊस आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांचं म्हणजेच कापणीला आलेलं जे पीक आहे, गहू असेल, लिंबू असेल अथवा कांदा आदी प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यथा. काय सांगाल दादा? कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे काल जे रात्री पाऊस हो, आला? काल जे पाऊस आला का नाही, तर खूप वादळ हवा असल्यामुळे हा जो कांदा आहे हा पूर्ण असा पडलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे. काय वर्षभरापासून आपण राबतो आणि हो, पीक याचं होतो. म्हणजे कारण हे खूप मेहनतचं पीक आहे. इतकी मेहनत करावी लागते या कांद्याच्या बियाण्यासाठी ती खूपच आहे. त्यामुळे आता शासनाला काहीतरी मदत करा एवढी अपेक्षा आहे आमची. काल या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे पाऊस झाला आणि या पावसामुळे जे नुकसान झालं, याच्याकरता प्रशासनाची कुठली टीम किंवा हे पोहोचली का आपल्यापर्यंत? नाही, आतापर्यंत आले नाहीत कोणी अजून. काय मागणी आहे शासनाकडे? मग आता सर्वे करा, मग जे रब्बीचा जो सर्वे आहे तो करा आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं त्या सगळ्यांना मदत करायला पाहिजे. हां, निश्चितच जर पाहायला गेलं तर जे नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची तातडीने प्रशासनाच्या वतीने सर्व्हे करावा आणि पाहणी करावी. आणि आमची नुकसान जे झालेलं आहे त्याची भरपाई त्वरित करण्यात यावी, अशीच एक मागणी कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी आहेत त्यांची आहे. माझ्यासोबत आणखीनही काही शेतकरी आहेत, त्यांचा गहूसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय सांगाल दादा? आणि गहू माझा एकदम झोपलेला आहे आणि वाऱ्यामुळे झोपलेला आहे आणि त्याला कालच्या पावसामुळे आमच्या गव्हाचे नुकसान झालेले आहे. आमची एकच विनंती आहे शासनाकडे की आमची गव्हाची पाहणी करून शासनाने काही ना काही मदत द्यावी. 2 एकर शेत आहे माझं. 2 एकर क्षेत्रामध्ये गहू पेरलेला होता. गहू काढला नव्हता? नाही, गहू काढलेलाच नाही. आता तुम्ही पाहू शकता तुम्ही. निश्चितच कापणीला आलेला जे पीक होतं, ते पीक अक्षरशः डोळ्यासमोर नष्ट झालं. म्हणजे ह्या शेतकऱ्यांमध्ये म्हणजे अश्रू अनावर होत आहेत. माझ्यासोबत आणखीनही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. काय सांगाल काका? पोटाच्या मुलासारखं हो, जपता. ते पोटाच्या मुलासारखं जपावं लागेल. रात्रभर आम्हाला डुकराची आणि रोयाची सुद्धा आम्हाला रखवाली करावी लागते. आता असं वाटायचं की बा आपलं पीक आपल्या हाताशी आलं, पण अचानक आला जो काल पाऊस आला, त्या पावसानं आणि हवेनं पूर्ण गहू आमचा जमीनदोस्त झाला. तर आता आमची एवढीच मागणी आहे सरकारकडे की आपल्या त्या अधिकाऱ्याला पाठवा आणि शेताचे पंचनामे करून आम्हाला ताबडतोब मदत द्यावं, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काय किती शेत आहे आपल्याकडे? 2 एकर शेत आहे माझं. तर सुरुवातीला आम्ही कपाशी लावली होती, ते अतिवृष्टीत खराब झाली. त्याच्यानंतर चला असं वाटलं की बा यातनी तरी आपलं म्हणजे कर्ज वगैरे फिटेल. पण ते सुद्धा आता हार्वेस्टिंगला आलेलं ते झालं आता, म्हणजे जमीनदोस्त झालं. त्यातनी आता जर हार्वेस्टर फिरलं तर अर्धी माती आणि अर्धा गहू आपल्या हातात येते. अगदी वर्षभर कष्ट करून आपल्या पोटाच्या मुलासारखं जपून हे पीक शेतकरी म्हणजेच बळीराजा आपलं पिकवतो आणि त्या पिकावर आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र एकीकडे जर पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या होत आहे, तर दुसरीकडे जे निसर्गाची किमया आहे, निसर्ग कुठेतरी कोपला की काय असं या शेतकऱ्यांना वाटत आहे. झालेली जी घटना आहे ही निसर्गाचीच एक देण म्हणावी लागेल. परंतु ज्या प्रकारे बेमोसमी पावसाने आमचं केलेलं नुकसान आहे, याची भरपाई तरी किमान प्रशासनाच्या वतीने तातडीने करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.